आजचा पक्षप्रवेश जो आहे तो विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये काँग्रेस तालुका अध्यक्ष महिला सूर्यकांता दिंडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस राहुल वानखेडे, प्रफुल्ल खंदारे, तालुका अध्यक्ष चेअरमन खरेदी विक्री संघ विद्यानंद नलावडे, कैलासराव घुगरे, नामदेवराव शिंगणकर आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पंजाबराव भालेराव, पीसी भोळे, रवींद्र जाधव, लक्ष्मण धुळे, रविचंद्र धवने, संतोष चव्हाण, गंगाधर शिंदे, बरीच लोक, सगळ्यांची नावं मी घेत नाही, सरपंच आहेत, युवक काँग्रेस सदस्य आहेत, आपल्या खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष महिला आहेत, युवा अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे सर्व या ठिकाणी मला वाटतं उमरखेड मधले सगळे पदाधिकारी, उमरखेड महागाव मधले सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आज साहेबराव कांबळे यांच्या सोबत शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। मी त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मनापासून साहेबराव कांबळे यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपले मंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक आहे दुष्यंत चतुर्वेदीची ती बिनविरोध केली, याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे त्यांनी गेले अनेक वर्ष काम करत असताना त्या ठिकाणी जी उमरखेडची निवडणूक झाली विधानसभेची 93,000 मतं त्यांना मिळाली होती आणि आता शिवसेना आणि साहेबराव कांबळे हे ताकद जी आहे आता त्या ठिकाणी वाढणार आहे आणि तिथं संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबराव कांबळे या ठिकाणी शिवसेनेचं काम वाढवतील। दुष्यंत चतुर्वेदी हे आमदार झालेले आहेत, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, ते बिनविरोध झालेले आहेत आणि म्हणून आजचा हा प्रवेश जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे। यामुळे आपला मतदारसंघ उमरखेड महागाव या मतदारसंघामध्ये देखील ताकद आता वाढलेली आहे। याचबरोबर उभाट्याचे पण काही लोक पदाधिकारी, उभाट्याचे पण उपनगराध्यक्ष आणि इतर काही पदाधिकारी त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे या भागामध्ये जे संजय राठोड पालकमंत्री आहेत तिकडं आणि त्या भागात आता ही अशी साहेबराव कांबळेंसारखी पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत एका विश्वासाने, त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमच्या शिवसेनेचे लोक करतील आणि या भागामधले जे काही प्रश्न त्यांनी सांगितले की पीक विमा असेल, वीट भट्टीवर काम करणाऱ्या ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांना जो काही योजनेतला लाभ मिळाला पाहिजे, त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे आणि या सर्व जी काही तिथली विकासाची कामं आहेत त्याला चालना देणे, अशा प्रकारचं काम साहेबराव कांबळे आणि आमच्या सर्व जुने पदाधिकारी आहेत त्यांची मागणी आहे। मी या ठिकाणी साहेबराव आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही तर उमेदवारी काँग्रेसची मागे घेतलीच आणि त्याचबरोबर शिवसेनेमध्ये देखील मनापासून काम करण्याचा जो काही संकल्प केलेला आहे याला नक्कीच आपल्याला ताकद देण्याचं काम, बळ देण्याचं काम आणि शिवसेना पालकमंत्री आणि आमदार नवनिर्वाचित दुष्यंत चतुर्वेदी यांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून तिथं असलेले प्रश्न जे आहेत हे सोडवले जातील आणि तिथल्या जनतेला न्याय दिला जाईल। खरं म्हणजे बघा, एकदाच त्यांना विनंती केली आपल्या पालकमंत्र्यांनी
की आपण एकत्र काम करायचं आहे आणि त्यांनी शब्द दिला की आपण एकत्र काम करायचं. त्याबरोबर त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि शब्दाला जागणारा कार्यकर्ता म्हणून साहेबराव कांबळे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे अशा प्रकारचे कार्यकर्ते जे काम करतील ते नक्कीच शिवसेनेमध्ये पुढे जातील. शिवसेना मोठी करण्याचं काम अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमुळेच होईल आणि त्याचा मान सन्मान या शिवसेनेमध्ये होईल असंच या प्रसंगी मी सांगतो. आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्यामध्ये आज पुन्हा एकदा भर पडलेली आहे. असेच प्रवेश दररोज सुरू आहेत वेगवेगळ्या भागातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. त्यामुळे एका विश्वासाने लोक येत आहेत आणि म्हणूनच विश्वासाने येणाऱ्या लोकांना त्या भागाचा विकास पाहिजे आणि काम पाहिजे, प्रकल्प पुढे गेले पाहिजे, हे नक्कीच या ठिकाणी मी विश्वास देतो. साहेबराव, तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये सामावून घेतलेला आहे. आपला शिवसेना एक परिवार आहे. परिवाराप्रमाणे आपण सगळे एकत्र काम करूया याची ग्वाही देतो. पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्याला देतो. विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत, त्यावरती विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते. घोडेबाजार होतोय, उमेदवारांना विकत घेतलं जाते, शेकडो कोटींचा खर्च होतोय असं देखील म्हणतात. आणि कालच खरं तर बिनविरोध निवडणुका झाल्यात आणि आज साहेबराव तुमच्या इकडे प्रवेश करतायत. कुठेतरी मग त्यात सत्यता आहे असं कुठेतरी पुष्टी मिळते असं वाटतं. बघा, त्यांनी आमच्या पालकमंत्री महोदयांना सांगितलं की जी काही मतांची आकडेवारी आहे त्याच्यामध्ये जो असलेला फरक आहे आणि त्यामुळे आज शिवसेनेचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार तिथे निवडून येणार ही खात्री त्यांना होती आणि त्यामुळे त्यांनी एक विकासाला साथ दिलेली आहे. त्या भागातल्या स्वतःच्या उमेदवारीपेक्षा त्या भागामध्ये विकास झाला पाहिजे, त्या भागातली कामं झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी हा प्रवेश केलेला आहे. विरोधकांना काय, त्यांना मुद्देच नाही आहेत. विरोधकांना काय, त्यांना त्यांच्या पक्षामध्ये महायुती, महाविकास आघाडीमध्ये किती बिघाडी आहे हे तुम्हाला या निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे. कोण कुठे कोणाचा पायपूस नाहीये, कोण कुठे उमेदवारी मागे घेतो, कोण कुठे भरतो, काय करतो हे त्यांनाच माहीत नाही. त्या उलट महायुती दमदारपणे या ठिकाणी निवडणुका लढती आहे आणि त्यामुळे 17चे 17 महायुतीचे उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून येतील. आज आपण जर पाहिलं तर केंद्रामध्ये देखील आपण पाहिलं तर देशाचा जो काही विकास सुरू आहे मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर टीका करतायत. म्हणजे त्यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे हे सगळे टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी आज त्यांच्याच उमेदवारांवर ते आरोप करतायत. म्हणजे त्यांच्या उमेदवारांवर, पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांवर आरोप करणं किती योग्य आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास नाही, पक्ष नेतृत्वावर विश्वास नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी घडत आहेत.